दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधला तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेला दिसतोय। जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर दोनही अण्वस्त्रधारी देशांमध्ये प्रतिशोधात्मक राजनैतिक हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या 13 मतदारसंघात पुरेसा अन्नसाठा करण्याचे आदेश दिले गेलेत। पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी स्थानिक सभेत सांगितलं की या भागात 2 महिन्यांचा अन्नसाठा तयार ठेवा। इतकंच नाही तर अन्नधान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधीही तयार केला गेला। नियंत्रण रेषेवरच्या रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारी आणि खासगी यंत्रणा सुद्धा आता कार्यरत केल्या गेल्यात। या सगळ्या हालचालींमुळे एलओसी लगत तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते। तर दहशतवाद्यांना पोसणाऱ्या आणि दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्धार आता भारतानं केलाय। दहशतवाद विरोधातल्या लढाईमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वाढता पाठिंबा मिळतोय। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचे प्रयत्न सुद्धा भारताकडनं सुरू झाले। त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत। पाकिस्तानची भारताकडून कोंडी, जगभरातून भारताला वाढता पाठिंबा, पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या वळल्या। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्यापूर्वी भारतानं जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केलाय। त्यामुळे जागतिक पातळीवर भारताला पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात झालेल्या 26 निष्पाप पर्यटकांच्या हत्येच्या घटनेचा जगभरातून निषेध केला जातोय। या हल्ल्यानंतर भारत दहशतवाद्यांविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे। भारताच्या या दहशतवादाविरोधातल्या लढाईत जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनं भारताला एक प्रकारे पाठिंबा दिलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी व्यक्त केली आहे। Well, sure. I'm worried about any time you see a hotspot breaking out, especially between two nuclear powers. We've obviously been in close contact with our friends in India and Pakistan. Our hope here is that India responds to this terrorist attack in a way that doesn't lead to a broader regional conflict. विशेष म्हणजे पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा जेडी व्हान्स यांच्या कुटुंबासह ते भारत दौऱ्यावर होते। एक प्रकारे दहशतवाद्यांनी भारतासोबतच अमेरिकेलाही इशारा देण्याचा प्रयत्न केला होता। या पार्श्वभूमीवर व्हान्स यांच्या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय। अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय। अशातच आधीच भिके कंगाल असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचा भारताकडून प्रयत्न केला जातोय। And we hope, frankly, that Pakistan, to the extent that they're responsible, cooperates with India to make sure that the terrorists, sometimes operating in their territory, are hunted down and dealt with. That's how we hope this unfolds. We're obviously in close contact. We'll see what happens. दहशतवाद विरोधातल्या लढाईत जगभरातील अनेक देशांनी भारताला पाठिंबा दर्शवलाय। अशातच आधीच भिके कंगाल असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक कोंडीचा भारताकडून प्रयत्न केला जातोय। पाकिस्तानचा पुन्हा एकदा फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा यासाठी भारताचे प्रयत्न असणार आहेत। दहशतवादाला पाठबळ दिल्याबद्दल पाकिस्तान 2018 पासून FATFच्या ग्रे लिस्टमध्ये होता। मात्र ऑक्टोबर 2022 पासून या ग्रे लिस्टमधून त्याला बाहेर काढलं गेलंय। पाकिस्तानचा या ग्रे लिस्टमध्ये समावेश झाल्यास पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मॉनिटरिंग फंड, जागतिक बँक आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळणं कठीण होईल। त्यासोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला मिळणारी मदत स्थगित करावी यासाठी भारताचे प्रयत्न आहेत। IMF कडून पाकिस्तानला $7 बिलियन निधी मिळतो। या निधीचा वापर
पाकिस्तान दहशतवादी हल्ले आणि भारताविरोधात कारवाईसाठी करत असल्याचं भारताकडून IMFच्या निदर्शनास आणून दिलं गेलंय. भारताचा प्रयत्न असा आहे की आपल्या मित्र देशांना सोबत घेऊन पाकिस्तानचा या हल्ल्यातील सहभाग उघडा पाडून पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करणं, याच्यामध्ये FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या अंतर्गत पाकिस्तानला पुन्हा एकदा करड्या यादीत टाकून पाकिस्तानमध्ये होणारी गुंतवणूक आणि पाकिस्तानला मिळणारी मदत कमी करणं. एकीकडे पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला जात असताना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही पाकिस्तानचा बुरखा भारताकडून फाडला जातोय. संयुक्त राष्ट्र संघात भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला फटकारलंय. पाकिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन दिलं गेलं, या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याचा दाखला योजना पटेल यांनी दिला. जगभरात दहशतवाद पसरवणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख असून इतर देशांनी या संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असं योजना पटेल यांनी UNच्या दहशतवाद विरोधी बैठकीत ठासून सांगितलं. Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. दहशतवादाला पोचणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघडा पडण्याचा आणि पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. दहशतवाद विरोधातल्या या लढाईत भारताला जगभरातील अनेक देशांचा भक्कम पाठिंबा लाभतोय. त्यामुळे दहशतवादाला पोचणारा पाकिस्तानचा नापाक चेहरा जागतिक स्तरावर उघडा पडण्यासोबत पाकिस्तानची आर्थिक पातळीवर सुद्धा कोंडी होणार आहे, हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारत पाकिस्तान दोनही देशांमध्ये सध्या तणाव वाढलाय आणि भारताकडनं दबाव तंत्राचा वापर केला जातोय पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी, पाकिस्तानला एक प्रकारे घाबरवण्यासाठी. या सगळ्या घडामोडी कशा सुरू आहेत त्याच बातम्यांनी बुलेटिनची सुरुवात करूया. तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि सोबतच युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचं सैन्य सध्या आपली सज्जता दाखवून देत आहे. सीमेवरच्या तणावाच्या अनुषंगानं भारतीय सैन्यानं थेट गंगा एक्सप्रेसवेवरती लढाऊ विमानं उतरवली आणि पाकिस्तानला स्पष्टपणे इशारा दिलाय. शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या शहाजंगपूर जिल्ह्यातल्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी यशस्वी लँडिंग केलं. खरं तर ही केवळ एक ट्रायल होती, पण गंगा एक्सप्रेसवेवरती उतरलेल्या लढाऊ विमानांचा आवाज थेट पाकिस्तानच्या इस्लामाबादपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि पाकिस्तानच्या मनात धडकी भरली आहे. भारताच्या लढाऊ विमानांची गर्जना. गंगा एक्सप्रेसवर सामर्थ्याचं दर्शन. भारत मोठ्या कारवाईच्या तयारी. विमानांच्या गर्जनेनं पाकच्या पोटात गोळा. भारतीय सैन्याला फ्री हँड दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर अभूतपूर्व तणाव आहे. अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या युद्धाभ्यासानं पाकिस्तानची हवा टाईट झाली आहे. शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता वायुसेनेचं C-295 हे लढाऊ विमान मेरठ प्रयागराज गंगा एक्सप्रेसवर अवतरलं आणि भारताच्या लढाऊ विमानांच्या गर्जनेचा
इस्लामाबाद, कराची आणि लाहोरपर्यंत पोहोचलेला आवाज पाकिस्तानच्या मनात धडकी भरवणारा होता. कारण लढाऊ विमानं रनवेवर नाही तर थेट हायवेवरून उड्डाण घेत होती. हे भारताच्या सामर्थ्याचं आणि सज्जतेचं जगाला दर्शन होतं. युद्धाच्या काळात शत्रूच्या रनवेला प्रामुख्यानं टार्गेट करून उद्ध्वस्त केलं जातं. अशा वेळी जर हायवेज रनवे म्हणून वापरले जाणार असतील तर शत्रूसाठी हे किती मोठं आव्हान आहे याचा अंदाज पाकिस्तानला आला असेल. ज्या गंगा एक्सप्रेसवरून विमानांनी टेक ऑफ केलं ते गंगा एक्सप्रेस कराचीपासून 1188 किलोमीटरवर आहे, तर इस्लामाबाद 744 किलोमीटरवर आहे, तर लाहोर अवघ्या 487 किलोमीटरवर आहे. याच गंगा एक्सप्रेसपासून पाकिस्तानमधलं रावळपिंडी 733 किलोमीटर तर पाकव्याप्त काश्मीर 719 किलोमीटरवर आहे. यावेळी जॅग्वार, सुखोई, मिराज आणि भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक असलेलं राफेलही एक्सप्रेस वेवर अवतरलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादळी वाऱ्यातही विमानांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं. दिवसानंतर रात्रीही अशाच प्रकारची चाचणी केली जाणार आहे. गंगा एक्सप्रेस वे हा उत्तर प्रदेशातला चौथा असा हायवे आहे ज्यावर विमानं लँड आणि उड्डाण करू शकतील. 36,230 कोटी रुपये खर्च करून मेरठ ते प्रयागराज असा 594 किलोमीटरचा हा एक्सप्रेस बनवण्यात आलाय. वायुसेना, थलसेना आणि जलसेना यांनी मिळून हे ठरवलंच असेल की काय करायचं, आणि जे ठरवलं असेल त्याच्यासाठी हा सराव सुरू आहे असं मला वाटतं. संपूर्ण युद्ध हे हवं आहे आपल्याला, आता हवं आहे असं नाही, परंतु तयारी ही तर सगळी शेवटपर्यंतचीच असते. भारतानं गेल्या काही वर्षात सीमा भागात अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्या. तसंच अंतर्गत भागातही केलेली गुंतवणूक बदललेल्या भारताचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे. ज्या रस्त्यावरून वाहनं चालतात तिथं आणीबाणीच्या काळात लढाऊ विमानं लँड आणि टेक ऑफ करू शकणार असतील तर हे शत्रूच्या पोटात गोळा आणणार आहे हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.